लक्ष्मीच आहेत नाही बाबा. फक्त तुम्हाला अजून तुमचीच किंमत कळाली नाही. तुझा आहे तुझं पाशी आणि परी तू जागा. तुम्हाला फक्त भाकरी आणि सासू सासऱ्याची चाकरी एवढंच नशिबाला आलंय. ह्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ते आमची मुक्ताबाई गेली, माऊलीला उपदेश केला, मिथ्या कल्पना मागे सारा साठी उघडा. ज्ञानेश्वर. अहो पाय लक्ष्मीचे हाते म्हणून लक्ष्मीचं जगात नाव आहे. तुमचं जगात नाव वाटत असेल ते एकच करा, पतीलाच परमेश्वर माना आणि पतीची सेवा करा. दररोज पतीचं दर्शन घेतलंच पाहिजे. काय काय म्हणते महाराज, आम्ही 3-3 टाइम त्याच्या पाया पडू, पण त्याचे बाळ्यात जर सापडत नसतील तर ह्याचं काय फायदा. पण पुढचं आहे का, त्याच्या पिण्याचं पाप त्याला लागेल आणि तुमच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला लागेल. विठ्ठल लक्ष्मी पाय चोपत होती. पृथ्वीवर दैत्य माजले म्हणून आमची पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि विष्णू कशी जा काय झोपला स्वामी, जरा गावात नजर टाका काय काय चाललंय. गावात सापता उभा राहिला ना, अजून तुम्ही वर्गणी दिली नाही. कोण म्हणती पृथ्वी, कुणाला विष्णूला. काय झोपता, जरा गावाच्या बाहेर या. गावात काय चाललंय बघा. सगळीकडे दैत्य मार्गेत पृथ्वीवर वज सहन व्हाय नाही. काहीतरी निर्णय घ्या. धर्माचा नाश व्हाय चाललाय. साधू संताला किंमत राहिली नाही. माळा कोणी घालाना, गण कोणी लावाना, आई बापाची सेवा कोणी कराना, जावं जावं ते किचार राहिला नाही. सासू सून भांडल्याशिवाय नाही ना. नका भांडू. ती सगळी गारणे आमच्या पृथ्वीने आई साहेबांनी सांगितले ना विष्णूकडे. विष्णूने लगेच महादेवाला फोन, त्वरित मीटिंग आहे लगेच या. बसलं नंदी. आज नंदी म्हणजे काय, बैलच. शिपूट पेराळा की नव्वदचं पीठ दाकडा 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 उजळत डायरेक्ट विष्णू काय काम काय नाही. मीटिंग आहे. ब्रह्मदेवाला फोन लावा. ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, इंद्र, चंद्र, गंधर्व सगळे महाराज 33 कोटी देव. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही बरं का. 33 कोटी देवाचे प्रकार आहे. अश्विनी कुमार अष्टवसु हे देवाच्या प्रकार. 33 कोटी म्हणजे प्रकार. सगळे देव बोलवले, सभा घेतली. असंच लक्ष्मीला सांगितलं कौंडने पुढे जायचं. डोक्यावर सावली धरणारा कोण, शेष. सगळ्याला अवताराची कामं दिले पण शेष रुसला ना. म्हणजे मी काय अवताराला येणार. विष्णू म्हणले काय येणार नाही. म्हणजे काय येणार नाही म्हणजे तुमचा मागचा अवतार कोणता, राम अवतार. त्यामुळे शेष कोण होता, लक्ष्मण होता. स्वामी तुम्ही प्रभू रामचंद्र झाला आणि मला लक्ष्मण केलं. आणि 14 वर्ष वनवासात मी पाणी सुद्धा सेवन केलं नाही. इतके माझ्या जीवाचे हाल झाले. 14 वर्ष मला उपवासी ठेवताना आता अवताराला चल म्हणता होय. जमणारच नाही. तुम्ही तुमचा अवतार. कृष्ण म्हणजे तसं करू नको. ह्या अवतारात मी दाखला होतो, तू थोरला हो, पण तुझ्याशिवाय मला करमणार झालं ना कबूल. आणि इकडे आता पृथ्वीच्या गप्पा आहे का. देवकीचं लग्न चालू. 9 घोडं लावलेला रथाला. पूर्वी लग्न राजेशाही होते. आताची तामस लग्न झाले. तामस जे पियाताड जिथं नाही तिथं कुटाणा करून ठेवलं. आणि अक्षरेली पूर्वी फुलं वाटायची, आता फुलं राहिली नाही. तांदूळ आता तरी, पूर्वी तरी तांदूळ हातात द्यायचे, आता हातात बी देत नाही. पुडी एवढी एवढीच पुडी, त्याच्यात पाकिटात चिठ्ठी, ची सौका कांचन. नवरा नवरीची नाव. लोक पुडी सोडीतच नाही. इथली पुडी हाणली फिकून गेला नवऱ्याचा डोळा. लोक लय पुढची. आणि जिथं तिथं बदल करून ठेवला. पूर्वी राजेशाही लग्न शिस्तीत होती. रामाचं लग्न झालं, सीता पुढे उभा, सीता राम उभा. रामाने सीतेला जाग्यावर हार घातला, सीतेने रामाला जाग्यावर हार घातला. आता बदल झाला. नवऱ्याकडली पोरं नवऱ्याला उचलून घेतात, नवरी केलेली पोरं नवरीला उचलून घेतात आणि नवीनच पद्धत काढली, हारच फेकून घालतात. नवरीने हात फेकला आणि गेला बामणाच्या गाड्यात. वामन म्हणला पहिलीनेच बारगाड्या उभ्या केल्या, तुझं कुठं होतं पाहिजे पुढे. आता मसलं ना, आता त्या लग्नाचा विषय नाही. 20% तरुण लग्नामुळे बाद झाले डीजे मुळे.
मुलांना नाचायचं हित नाचा, नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू हेत नाचण्यामध्ये आनंद. ज्ञानोपारायण सांगतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे नामच नाही पापाचे आयशे केले. कंसाची चुलत बहीण होती देवकी, बहिणीचं लग्न कंस सारथी होता. सारथी आकाशवाणी झाली कंसा जिथं थाटामाटात लग्न करतो हिचा आठवा तुला मारेल. दिला ना बाळा फिप डायरेक्ट उडी छानली मेहनत हात घातला तलवार काढली. मला हिचा आठवा मारणारी ना त्यालाच ठेवीत नाही. वसुदेव पुढे आले म्हणजे राजा ही जी आठवी तुला देतो पण हिला मारू नको. माझ्या पोटाची भाकरीची काळजी कोण घे. इतकं पत्नीवर प्रेम असावं. पती हा परमेश्वर मानला, तुम्ही आपल्या पतीला परमेश्वर मानता, मग तुम्ही ह्यांना कोण मानलं पाहिजे. लक्ष्मीच मानलं पाहिजे. काय काय अशी माणसं बाहेरल्या तुळशीला 2-2 तांबे पाणी घालतात आणि घरातल्या तुळशीला लाकडानं हाणतात. तुझा बाप पाहून का. ही लक्ष्मी ही जरी मनधरणी कर. 2 वाक्य ध्यानात ठेवा. आईची करा उपासना आणि पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. 3 वाक्य ऐकलं तुमचा काला झाला. हे जे 8वी देतो महाराज शाळेत टाकलं 1 2 3 4 5 6 मारली. 7वा योग मायनेला आणि 8वे भगवान श्रीकृष्ण अवतार. काय देवकी चांगली मुलं जन्माची असेल तर आईचं तेज. वा वा. हनुमंतराय जन्माला आले का अंजनी मातेने 12 वर्षे तपश्चर्या केली. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. देवकीचं मागच्या जन्मातलं पुण्य होतं म्हणून देव पोटी आले आणि मुलाला बघितलं की आईच्या डोळ्यातनं पाणी आलं. कारण पोरग 8 वर्षाचं झालं. डायरेक्ट आई म्हणली बाळा तुला काय वाटतं का. लोक काय म्हणतात तुला माझा कोण म्हणे. तू आता जन्मला डायरेक्ट 8 वर्षाची मूर्ती कस काय झाला. तो म्हणला आई फक्त तुला झलक दाखवली. देव होता त्याला काय अवघड आहे. 8 वर्षाची मूर्ती का झाला. जन्म सुद्धा अष्टमीला आहे. रामाच्या जन्मात आणि कृष्णाच्या जन्मात फरक आहे. राम दिवसा 12ला, कृष्ण रात्री 12ला. राम राजवाड्यात, कृष्ण जेलमध्ये. राम उन्हाळ्यात, कृष्ण पावसाळ्यात. राम नवमीला आणि कृष्ण का. त्याचे कारण आहे रात्री 12ला जन्म का तर कृष्णाचा अवतार हा अज्ञान रूपी अंधकाराकडून प्रकाश रूपी ज्ञानाकडे नेणारा होता म्हणून रात्री 12ला. जेलमध्ये जन्म का घेतला तर प्रत्येक जन्माला आलेला जीव हा काळाच्या पंदिशाळेत आहे हे माणसाला कळावं म्हणून जेलमध्ये जन्म. आणि त्या जेलमधनं बाहेर पडता येतं हरीची कृपा झाली तर. वीर विठ्ठलाचे आणि कळी काळ पाया जगा काळ आम्ही माता दिला काळ. माहिती का काळ माहिती का नाही आल्यावर कळलं. तो काळ माय बाप शिवू शकत नाही. कृष्णाची कृपा झाली तर. आई रडायला लागली बाळा माझा भाऊ तुला मारीन. तर मला आई टेन्शन घेऊ नको मी माराय आलो नाही माराय आलोय. फक्त तुम्ही एक काम करा. काय काम करा. मला इथं ठेवू नका. मग कुठं न्या नंदाच्या आणि मजनी टोपलीमध्ये घातलं निघाला. आपल्याकडे वेळ कमी. नदी माय आडवी आली. पूर चालला होता. अंगठा बाहेर काढला. पाण्या लावला. नदी मायने वाढलेली कृष्णाला ठेवलं. मायेला इकडं आणलं आणि इकडं आणल्याच्या नंतर मायेने कंसाला सांगितलं तुझं लागी वधी आणि उपजला मज आधी. भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळ मथुरेत झाला पण प्रागट्य गोकुळात झालं. आणि गोकुळात प्रागट्य झाल्याच्या नंतर कंसाची अवस्था काय अभंगाच्या पहिल्या चरणात. कृष्ण गोकुळ जन्म
जन्माला आणि कंसाची अवस्था दृष्टा जळकाप तळपायापासून शिंगी पुतूर नुसती आगाची अंगाची आगा कशी आगा रामेश्वर शास्त्रीने तुकोबारांचा घाता पाण्यात टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस अनगडशहाच्या दर्ग्यामध्ये महाराज बारवत आमच्या रामेश्वर शास्त्री आंघोळी केली अनगडशानं शाप दिला त्यावेळेस रामेश्वर शास्त्रीचा अंगाचा जसा दाह झाला तसाच इथं कंसाला दृष्टा जळकाप अरे इतकं नियोजन करून सुद्धा वैरी पळाला ही 8 गेली आणि 8व्याचं 7 घेऊन 8व्याला आला बंदी शाळेत टाकलं तरी चोर पळाला इतकं नियोजन असून टेन्शन आलं माय बाप आणि टेन्शन आलं की पहिला चिडा ठेवला जो कोणी माझ्या वैऱ्याला मारन त्याला अर्ध राज्य दान पण बसणारा एक म्हणला तिकडून माघारी आलं तर नाही तर तिकडे गेल्याला जर नाश्त्यावरच जात असेल आपल्याला पंगतच नको तरला किंमत आहे माय एका गावात कीर्तनाला गेलो आता आपलं 10 ते 12 टायमिंग होता पण 11 ते 1 होईल कीर्तन असू द्या माग पुढे होतच थोडंफार तिथं काल्याचं कीर्तन 1 वाजूस तर संयोजकच म्हणतात माहिती मी म्हणलं रातच्या 12ला काला करता का एका पोराला म्हणलं त्या संयोजकाला बोलून आण म्हणलं कुठं म्हणलं हाय सरपंचाच्या घरी जा बोलून आण ते मला तिथं जर नसले तर अरे म्हणलं तिथनं आता दूध पिऊन आले जा बोलून आण म्हणलं कुत्र असलं तर अरे म्हणलं कुत्र काय करते म्हणलं चावलं तर अरे म्हणलं नाही चावत मी आता आणि तो म्हणला माझं त्यांना खोटं वाटलं तर या म्हणलं हिथंच मर तसं येऊ मानला अर्ध राज्य दान आहे पण तिकडून माघारी आला तर कोणीच उठाना एक महिला पुढे आली चुळीच्या बाहेर मागूस मी आणते वायऱ्याला काय नाव तिचं राम अवतार बी रामाने पहिली लेडीजच मारली काय नाव प्रातिका आणि कृष्ण अवतारात बी पहिला नंबर लेडीजचाच मग सत्यातच लेडीज माग का नाही तुम्ही माग नसतात त्यांच्यापेक्षा ह्यांना जास्त आवड आहे माय बाप पुतना आली पुतना या शब्दाचा सांप्रदायिक आध्यात्मिक पुत अधिक ना पुत म्हणजे शुद्ध ना म्हणजे नाही जी शुद्ध नाही तिचं नाव पुतना आली आणि आल्याच्या नंतर मायबाप कृष्ण जन्माला आल्याच्या नंतर दृष्टाला जळताच सुटला पण ज्या भक्तांमुळे देवाने अवतार घेतला गोकुळात आल्याच्या नंतर पुतणीला काय दिसलं हे तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात होता कृष्णाचा अवतार
कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. पुतना ज्यावेळेस गोकुळामध्ये आले त्याला काय दिसला? आनंद करती. अरे तिथं वैरी आमचा जन्माला, प्रत्येकाच्या घरात आनंद आहे. काय भानगड आहे? अरे कृष्ण जो गोकुळी जन्माला, दुष्टा जळका ही वैऱ्याची अवस्था, पण आनंद करती घरोघर ही भक्ताची अवस्था. भक्तांना आनंद झाला मायबाप. आणि विचरीत आली. नंदराजाचा वाडा कुठे? सांगितलं आहे तिथं. पुतना ज्या दिवशी कृष्णाला मारायला आली त्या दिवशी कृष्णाचं वय किती होतं? कृष्णाचं वय 6.5 दिवस. नुकतीच 5वी झाली होती आणि 6वा दिवस गेला होता. 7व्यातला अर्धाच होता. 6.5 दिवसाचं वय. आणि माराय कोण आली? घुसली घरात. यशोदे मी तुझी बहीण आहे. आणि कृष्णाची मावशी. हे म्हणले मला तर बहीण नाही. म्हणले चुलत बहीण आहे. म्हणले मला चुलताच नाही. म्हणले मावस बहीण. म्हणली मावशी बी नाही. म्हणली मी लांबची बहीण आहे. आणि कृष्णाची मावशी. आणि ती खरंच मावशी होती बरं का. नीट आहे का? कृष्ण ओरिजिनल पोर कोणाचं आहे? देवकीचं. देवकीचा चुलत भाऊ कोण? कंस. आणि कंसाची मांडलेली बहीण कोण? पुतना. मग एक मांडलेली बहीण आणि एक चुलत बहीण झाले का नाही? बहिणी मावशीच होती. ती खोटं बोलीत नव्हती. राक्षस सुद्धा खरं बोलत होती. राक्षस. आणि आताची राक्षस आय 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 खऱ्याचा कुठं पत्याच नाही. आणि इतकं टोचून बोलणार. जे सप्ताह करतात त्यांना टोचून बोलणार. किती खाल्लं यंदाच्या सप्ती? रताळ्या खाल्लं का पदरचं टाकलं पुढे होऊन कर म्हणजे तुला कळलं. एवढं सोपं नाही बाबा. माळ म्हणती घालून बघ, पकवाज म्हणतो वाजून बघ, आणि सप्ताह म्हणतो करून बघ. विठाला कुठे पण म्हणले झोपले. देव म्हणले आल्या का? झोपा काढाय आलोय का काय? केली ना अर्धायला सुरुवात. दूध जायला लागलं. यशोदा आत घेतली. घेतलं मांडीव स्तनाला तोंड कृष्णाने लावण्याच्या अगोदर डोळं झाकलं. डोळं का झाकलं याला 27 कारण आहेत. किती? 27. 27 सांगत बसलो तर काला हितच होईल. अजून लय लांब न्यायचंय चरित्र. 20 आहे हे कृष्णाला माहित होत. पण विष पचवण्याची ताकद कोणाकडे? महादेवजींकडे. मग कृष्णाने डोळं झाकलं, महादेवाला स्मरण केलं. महादेवजी लय मोठं युद्ध आहे आता, आणि 6.5 दिवसातच वय आहे माझं. मी लय बारक पिलोय. म्हणून विष पचवण्याची ताकद मला द्या आणि माझ्या कंठात येऊन वास्तव्य करा. हे प्रार्थना कृष्णानं महादेवाला केली म्हणून डोळं झाकलं. पहिलं कारण. दुसरं कारण, कृष्णाने विचार केला अरे माझं दर्शन होण्यासाठी योगी जपी तपी नाकाच्या चुमडे झाल्या लोखंडाचं पीठ खाऊन जगली, दाढी जमिनीला टिकली, जटा जमिनीला टिकली, इतकी तप केली, त्यांना माझं दर्शन झालं. आणि ह्या पुतणीला माझं दर्शन होतंय म्हणजे हिचं नेमकं मागच्या जन्मातलं पुण्य काय हे पाहण्यासाठी डोळे झाकले. कृष्णाने डोळे झाकले. मागच्या जन्मातलं पुण्य कृष्णाला कळून आलं. बळी माहिती का? पाहितलाय का? कुठं पाहायचा फक्त ऐकून या. बळीची जी बहीण होती तीच बहीण पुढे पुतना झाली होती. ज्यावेळेस वामन रूप आमच्या देवाने घेतलं आणि बळीला पाताळा घातलं, अगोदर वामनाला पाहिल्याच्या नंतर बळीच्या बहिणीच्या मनात प्रेम उत्पन्न झालं. असा मुलगा माझ्या पुढे असता तर, पण आपल्या भावाला ह्याने मारलं असं कळल्याच्या नंतर तिथंच तिची द्वेष पालटली. मला ह्याला मारूनच टाकते. 2 भावनांचं समीकरण झालं. देव म्हणले ह्या भावना पुढच्या अवतारात पूर्ण करीन. ती बळीची बहीण पुढच्या अवतारात पुतना झाली आणि म्हणून देवाने डोळे झाकले. आल्या काही मागचा कुठं नाही म्हणून माझं दर्शन होते. असं येऊन द्या आता सुटीच नाही. सणाला तोंड लावलं, दूध पेले, रक्त पेले, विष तर आधीच पिऊन टाकलं. शेवटी प्राण ओढायची सुरुवात केली आणि ज्यावेळेस महाराज छातीत ओढून घेतल्यासारखं झालं आणि मग बारक्या पोराला अशी ढकलायला लागली. सोड सोड. देव म्हणला एक तर मी कोणाला धरीत नाही आणि एकदा धरलं तर परत सोडित नाही. प्राण गेला आनंद करती परत गोकुळात आनंद. आणि नुसते आनंद करून राहिले नाही
इकडे कंसानं दुसरं गिराईक पाठवलं आणि आमच्या गोकुळामध्ये सगळ्या लोकांनी अरे 6.5 दिवसाचं पोरण एवढ्या राक्षसीला मारलं. प्रत्येकाने कृष्णाचं नामाचं चिंतन सुरू केलं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सदा नाम वाचे आणि प्रेमी आनंदे. हाच खरा आनंद आहे बघा. एकमेकाशी जोडा प्रेमाचा धागा. माणसानं माणसासारखं वागा. जे मागायचे ते देवालाच मागा आणि देण्यासाठी प्रत्यक्ष हनुमंतराय आहेत उभा. देणार फक्त नीट मागा. सदा नाम वाचे गाती. सतत सदा नाम घोष करू हरी कथा. म्हणून चित्ताला समाधान सर्व काळ प्राप्त अशी तुकोबारा म्हणतात. तोच गोकुळातल्या लोकांनी आनंद घेतला. दुसरे गिराईक आलं. काय नाव? बाबळवट. राक्षस होता पण ब्राह्मणाचं रूप धारण केलं. धोतर घातलं, जानवं टाकलं, कपाळाला रेटून गणगाड्या ठोकर माळा घातल्या. 2-2 किलोचं टाळ वाजू 1-1 किलोचं केलं. असला फॉर्मॅट तो सुरू केला. डुप्लिकेट गंधाव गंधन बुक्याने कपाळ केलं. काळण गळ्यात घातली तुळशीची माळण. वाजवी देवाच्या नावानं टाळ. गळ्यात माळण पोटा. ती माबळ भटाची जात. ती वर ज्योतिषी बांधला ना. दुपटीन फिफ्टीन दुपटीन पंचांगण. अख्ख्या जगाला सांगू सुटला ज्योतिष सांगतो ज्योतिष. त्याने काय मी तुमचं ज्योतिष सांगतो. टाळ्या का वाजवायच्या ह्याला सुद्धा कारण आहे. माणसाच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या आणि ह्या मधल्या रेषेच्या मध्ये एक रेषे. येड बघा पुरुष मंडळी. आम्हाला सांगू द्या तर खरं पुढचं. तो सगळ्यांनी बघायला सुरुवात. हे जर एक रेषा असेल तर माणसाला एक पत्नी असते. आपापल्या बागान मोठा झाकून ठेवा. आणि त्या रेषेला निरायगा त्या रेषेला जितकं फाट फुटतील तेवढी पोरं होत्या. त्याच्या पुढचा आहे का माणसाच्या 3 नंबरच्या 2 नंबरच्या बोटाच्या मध्ये एक तर उभी रेषे. ही धनाची रेषा आहे पैशाची. जितकी रेषा लांब तितका माणसाकडे पैसा जास्त. आणि जितकी जोरात टाळी वाजवतात तितकी रेषा लांब होती.
कुणाला पैसा पाहिजे हात वर करा. सगळ्याला पाहिजे ना मग एकदा हातानं टाळीन मुखानं नाम सर्वांनी भजन करा. विठोबा चल करा